श्री गजानन विजय अध्याय 4 श्री गणेशाय नमः। हे सर्व साक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश एकतत्व हा खास तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ वाहत अनन्य भावे वाहता तू पावसी आपल्या भक्ता माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे जाणले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकट लालाचे घरात असता स्वामी समर्थ प्रकारे एक घटित आलाय सागडोनी वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेची या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बसले कौतुके लीला करावया बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून तंबाखूची मज कारण विस्तवरी ठेवून या सकाळपासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला का की चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो पोरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती कशी करावी अशी युक्ती विस्तव पाहिजे चिलिमीला मुले पाहून चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्याबरोबर विस्तव लागतो आधी पेटते बागे सरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस जानकी राम रागावला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला दे न कोणा विस्तव मी पोरे म्हणती त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा विचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवांचेही देव जाण त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलिम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांसी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न गावात हिंडतो वेड्यापरी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मारण्याला नाही मुळी तयार बंकटलाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलिमीस तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाते निर्माण साधूनाथ जालंधर पित होते चिलिम फार परिविस्तवासाठी घर ना हिंडले कदा ते जा उभे न रहा येथे विस्तव नामे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या अपेक्षाची पोरे विनमुख परत आली महाराजांची निवेदिली हकीकत जी का झाली सोनारांचे दुकानात ती ऐकता हास्यवदन करीते झाले दयाघन नाही आपण प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलिम आपल्या हाती भले बंकटलालासी बोलले काडी एकवरती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देतो करून या काडी घासून आता मी काडी घासल्या वाचून कदान प्रगटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मना साणा समर्था महाराज बोलले त्यावर उगी न करी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकटलाले तैसे केले नुसते ऐका काडीचं धरले चिलमीची यावरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तैसीच राहिली चिलिमती ही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हे तो तांडमत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना बेसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी आळ्या दिसल्या नानापरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उंजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले असे व्हाया मीच कारण मी न साधुसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तत्काळाला गजाननाची अगाधलीला मी न खचित जाणिली गजानन जान्हवी निरमी त्या मानिले थिल्लर गजानन राजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडा पूर्ण कल्पतरू कारण मी बाघुळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो हाय रे दुर्दैवा तो कैसा साधिला दावा माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस मसी असो हा अधिकार मी भारभूत साचार जन्म पावलो भीमवर
भूमीवर द्वय पायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडिली, वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू, पदी त्यांच्या अनन्य हो क्षमा मन तुची मागावया. ऐसा विचार करून सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला, अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला आता किडे पडले, बहु माणसे उठली उपोषित, तेणे झाला श्राद्धघात. ऐसे व्हावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला, पोरे मागत असता मला समर्थांच्या चिलमीस्तव, त्यांचेच हे आहे फळ. चिंचवणी नाचले सकळ, ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती, तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले, म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली, चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला. आता ऐतुकीचं विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मन तुची मागे न अनन्य भावे करून साधू दयेचे परिपूर्ण सागर मोचेच आहेत की. समर्थांपुढे भीत जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था, आणि म्हणाला दया घरात तुला येओ माझी करुणा, मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदस या शेगावात, ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली. माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करून, समर्था आजपासून मी नाटवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली, तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर, तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळून गेला होता, ते दवा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले. समर्थांचे महत्व कळले. हा म्हणता पसरले वृत्त त्या गोसाव्यांमध्ये, वृत्त त्या गावामध्ये, ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवणा, ते चंदू मुकीन नावाचा ग्रहस्थ एक शेगावाचा, निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही श्रोते. ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी, कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालविती वारा समर्थाकारणे, कोणी वाटीती खडीसाखर कोणी गळ्यात घालीती हार, कोणी चंद्र थंडगार लाविती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कानोले उतरंडीला आहेत तुझ्या ते आणा जा. चंदू बोले कर जोडून, आता कानोले कोठून, इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे, पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया. जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको खोटे वेडे आहेत किंचित. त्या मुकीन चंदू प्रती लोक अवघे बोलती, जाये पाहून शीघ्रगती खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला, दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. ते बोले अंगना होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले, ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी मर्जी असल्या नवे करीते. समर्थास्तव तळून देते ही पहा मी ठेविते कढई नाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर समान अवघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझं निवेदिले, आठवण करून चांगले पहा काही ये धवा. ऐसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन कान्होल्याचे चित्तांतरी. कान्होल्यांचा शोधन करिता आठवण झाली तत्वता अवघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा. समर्थांची 2 कान्होले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले. सगळ्या महिन्यात मजलागी त्याच महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणु मात्र. ऐसे बोलणं तत्काळ उठली उतरण सर्व धांडोळली. कानावले ते ठेवलेली कळशी होती खापराची, आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या 2 कानवले जे सुकून गेले होते थोडके. बुरसामुळीच नाही आला श्रोते या कानवल्याला, बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी. कानवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला समर्थांसी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्य राशी, रामशबरीच्या बोराशी जेवी झाला भक्षिता. शेगावाच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी, येथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवयव झाले क्षीणफार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजांचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवेची का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले.
म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी जी का होती चीज वस्त ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा म्या माधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझ वाचून माझे हे अरण्य रुदन तुझविण देवा कोण ऐके ऐसा अनुपात धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्यात ते त्यागुण वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वदिले तयाला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण प्राणदेहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करीसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी आशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी तेन माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला आणि विनवणी भोजनास चला सदनी अन्नाविण राहू नको तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही असे पाहून केले काही कौतुक तेलवलाही स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर धावून आले भक्षावया तेणे माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडासी शब्द कुठे नावाचेसी ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप आणि बोलले गरजोन हेच का तुझे धीटपण तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला त्याची चुणक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणा प्रथम महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या लेकरा ते यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी परी त्या जाणे तुम्हासी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी ज्याला होते यमलोकना तयासी ऐसे एकदा भाषण समर्थ केले हास्यवदन महापतिता पावन साधूचे एक करीती की श्रीमन्नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे तुलासाची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको तथाच तो ऐसे महाराज बदले तू जे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवरी ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णण्या वाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जन कल्पना नाना परी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान समर्थान सन्निध झाले जाण चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो एका समयी भली समर्थासी इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय पुन्हा पण हे पेढे बर्फी खवा भिजल्या डाळी समीठ लावा 1-1 रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय याते नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा म्हणता रुपये 100 झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आता केशर कालविले तैसाच आणखी कापूर 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावला जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदिली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ कमी न पडेयत किंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून परीक्षे गावासी वंशज आहे वंशज त्यांचे करीती हे हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावो पथ विमल शाहरी भक्तीचा श्री हरी हरार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 4थोऽध्यायः समाप्तः।